एका माणसाने लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत करोडोंचं साम्राज्य उभं केलं. सापांशी बोलतो म्हणणारा हा माणूस खरंच काहीतरी अलौकिक होता का? की सगळं एक मोठं नाटक होतं? आणि तो माणूस कोणी नाही तर नाशिक मधला अशोक खरात. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझ्या बातमीमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज करा, कारण तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. चॅनल सध्या इनिशियल फेज मध्ये आहे, तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर सुरुवात करूया. मी या गावला 33 एकर जमीन, सिन्नरला 6 एकर, पाथर्डीला 10 एकर, शिर्डीत 4.5 एकर आणि ओझर, आडगाव, पनवेल, पुणे इथे काही गुंठ्यांचे फ्लॅट, मंगल कार्यालय, बंगले आणि 32 तोडे सोनं ही आहे अशोक खरातच्या संपत्तीमधली फक्त एक झलक. आतापर्यंत समोर आलेल्या संपत्तीचा एक छोटासा हिस्सा. पण त्याच्या संपत्तीचा विषय इथंच थांबतो का? तर उत्तर आहे नाही. मागचे 2 दिवस त्यांच्या ऑफिसवर छापे पडले. इथून काही महत्त्वाचे कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आणि नोंदणी विभागाकडून सुद्धा खरातच्या नावावर आणखी कुठे संपत्ती आहे का याची चौकशी सुरू झाली. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, खरातने हे एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं कसं? तर चला ते समजून घेऊया. सुरुवातीला खरातने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात एक छोट्या ऑफिसमध्ये भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरू केला. लोकांचा विश्वास बसावा म्हणून तो काही खास ट्रिक वापरायचा. कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग. म्हणजे लोकांची आधीच माहिती काढून ठेवायची आणि मग ते लोक जेव्हा त्यांच्याकडे येतील तेव्हा फेस रीडिंग करून त्यांच्या मनातलं ओळखल्यासारखं बोलायचं. मानसशास्त्रीय खेळ खेळून तो समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणायचा. विशेषतः महिलांना टार्गेट करून त्यांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले. हळूहळू लोकांचा त्याच्यावर विश्वास बसू लागला आणि त्यांच्याकडे येणाऱ्या संख्या वाढू लागल्या. नाशिकच्या बाहेरूनही लोक त्यांच्याकडे येऊ लागले. आता प्रश्न असा येतो की लोकांचा खरातवर एवढा विश्वास कसा बसायचा? याचं उत्तर एका व्यावसायिकाच्या घटनेतून समोर येतं. एक व्यावसायिक, ज्याचा व्यवसाय नीट चालत नव्हता, तो आपल्या मित्रासोबत खरातकडे गेला. खरातने त्याच्या आयुष्यातल्या अगदी सामान्य पण अचूक समस्या सांगितल्या आणि तेथेच त्या व्यावसायिकाचा विश्वास बसायचा सुरू झाला. त्यानंतर खरातने त्याच्यासमोर एक मोठं आमिष ठेवलं. तो म्हणाला की तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील, भरपूर पैसा येईल, पण त्यासाठी तुला एक विशेष पूजा करावी लागेल. ही पूजा वर्षातून फक्त एकदाच होती आणि त्यासाठी मोठा खर्च येईल. खरात त्या व्यावसायिकाला एका विशिष्ट मंदिरात घेऊन गेला. त्याला बसवलं आणि सांगितलं, नागराज देवता देवाच्या रूपात येतील आणि सर्व समस्या दूर करतील. त्याच्या हातात तांदूळ दिले आणि सांगितलं की तांदूळ खाली पडले तर नागराज तुमच्यावर हल्ला करतील. त्यानंतर पूजा सुरू झाली, मंत्र सुरू झाले. जवळपास 10 मिनिट झाले, सगळं नीट सुरू होतं आणि अचानक खरात थांबला आणि त्या व्यावसायिकाने डोळे उघडले आणि त्यांच्या समोर साप दिसला. हे पाहून तो पूर्णपणे घाबरला. त्याच क्षणी खरातने पुढचा डाव टाकला. तो म्हणाला, साक्षात नागराज आले आहे, मला त्यांच्या भाषेचा अर्थ समजतो, तू तुझे प्रश्न विचार. या सगळ्या प्रकारामुळे त्या व्यावसायिकाचा खरातवर पूर्ण विश्वास बसला. त्याने कसंबसं करून 2 कोटी रुपये जमा केले. पण त्याच्या समस्याचं समाधान मात्र झालंच नाही. तो पुन्हा खरातकडे गेला. तेव्हा खरातने सांगितलं की एक पूजेमुळे काही होणार नाही, अजून एक पूजा करावी लागेल. यावेळी पूजा मंदिराच्या गाभाऱ्यात झाली. तिथे एक कलश ठेवलेला होता. खरात म्हणाला की आता तू तुझे प्रश्न विचार. जर हा कलश हल्ला तर तुझं काम होईल, नाही हल्ला तर काम होणार नाही. काही प्रश्न विचारल्यानंतर कलश हल्ल्यासारखा दिसला आणि पुन्हा त्या व्यावसायिकाकडून 51 लाख रुपये घेतले गेले. अशा प्रकारे पूजा करत करत खरातने त्या माणसाकडून गाड्या, पैसा, अगदी परदेश दौरे सुद्धा उकडले. आणि हे सगळं चालू होतं फक्त एका विश्वासावर. आणि तो विश्वास म्हणजे खरात मंत्र म्हणतो आणि साप समोर येतो, त्याला नागाची भाषा करते. पण एक दिवस सगळं सत्य समोर आलं. मुंबईमध्ये झालेल्या एका पूजेदरम्यान त्या व्यावसायिकाला कळालं की जो साप तो पाहत होता तो खरा नव्हता, तो होता रिमोट कंट्रोलने चालणारा बनावटी साप. आणि इथंच खरातच्या सगळ्या खेळाचा पर्दाफाश झाला. म्हणजेच नाग, पूजा, चमत्कार हे सगळं होतं एक आखलेलं नाटक. लोकांच्या भीतीचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत करोडोंची लूट करणारा हा संपूर्ण प्रकार होता. आता प्रश्न असा आहे, अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं लोक कधी थांबवणार आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.